नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की रोहिणी आणि राहुल दोघंही खूप चिडलेले असतात, कारण तो जो वेडा माणूस आहे तो त्यांच्या हाती लागलेला नसतो. त्या वेड्या माणसानेच आता रोहिणीने कलाचा जो ॲक्सिडेंट केलेला आहे ती गोष्ट पाहिलेली असते. म्हणून तर रोहिणीला असं वाटत असतं की एकदा का त्या वेड्याला संपवलं की मग सगळं आपल्या मनाप्रमाणे होणार आहे. कारण त्या वेड्याने पाहिलेलं आहे, ती नंबर प्लेट त्याच्याकडे आहे आणि एकदा का नंबर प्लेट पोलिसांना मिळाली की सगळं अवघड होणार आहे असं रोहिणीला वाटत असतं. म्हणून तर रोहिणी या भीतीने तिथं असते आणि मग तेवढ्यात अद्वैत येताना दिसतो. अद्वैत आलेला आहे. आत्याची कंडिशन कशी आहे, आत्या खूप क्रिटिकल कंडिशनमध्ये, म्हणून अद्वैत काळजी घेत असतो. पण ही मूर्ख आत्या अद्वैतलाच चुना लावत असते, कारण तिला काहीही झालेलं नसतं. सगळा खोटारडेपणा असतो. सगळी तिची नाटकं चाललेली असतात. तिला जराही अद्वैतबद्दल काहीही वाटत नाहीये. तिला फक्त संपत्ती हवी आहे, पैसा हवा आहे. म्हणजे गेली 6 महिने झालं तिचं आणि राहुलमधलं भांडण कला गेल्यानंतरही अद्वैतच्या समोर तसंच सुरू आहे. कारण कलाने लिहिलेली ती महत्त्वाची चिठ्ठी अद्वैतला मिळालीच नाही. म्हणून तर हे सगळं कारस्थान अशा पद्धतीने चालू आहे. मग अद्वैत तिथे येतो आणि राहुलला विचारतो, तू काय करतोयस इथे? नाही, तुझा काय संबंध आहे, तू इथे कशासाठी आलाय, असं अद्वैत त्याला विचारतो. तेव्हा रोहिणी आता पुन्हा नाटक करते. राहुलच्या अंगावर जायचं आणि म्हणू लागते की हे सगळं बघितलं ना, हा मुद्दामून करत आहे, जाणून बुजून मला त्रास देत आहे, असं तो बोलू लागतो. तेव्हा मात्र रोहिणी म्हणत असते की हे सगळं काय चाललंय, मला कळतच नाही. अद्वैत, बघितलं ना, तुझ्यासारखा एवढा चांगला भाऊ असताना हा माणूस कधी सुधारणारच नाहीये. कशी अपेक्षा कशी करू मी आई म्हणून मी कुठं कमी पडले, असं रोहिणी मुद्दामच सांगू लागते. तेव्हा मात्र राहुल म्हणतो की मला माफ कर, एक संधी दे ना मम्मा मला. आणि ही सगळी नाटकं चाललेली असतात, कारण सगळं तर दोघांनी मिळून केलेलं आहे. पण नाटक मात्र असं करत आहेत की जे काय झालेलं आहे त्याच्यामध्ये रोहिणी अजिबात सामील नाही आहे. सगळ्या चुका राहुल करतो, असं रोहिणीचं सगळं कांड आहे. खरं तर सगळ्याची मास्टर माइंड रोहिणीच आहे. इकडे अद्वैत राहुलला समजवतो, असं नको करत जाऊ आणि पुन्हा इथे यायची काही गरज नाही, तू आत्याला एकटीला सोड. इकडे पाहायला मिळतं की सुकन्या घरी आलेली असते. सुकन्या आल्या आल्या विचारत असते की काय झालं नेहा, काकांना जेवायला दिलंस का, काय बनवलं होतंस तू? त्याच्यावर नेहा सांगते की कांदा बिर्याणी. तेव्हा सुकन्या म्हणते, कांदा बिर्याणी? कांदा बिर्याणी काय प्रकार आहे? हा प्रश्न सुकन्याला पडलेला असतो. सुकन्या तिला विचारत असते की कांदा बिर्याणी म्हणजे काय बनवलेस तू असं एवढं? तेव्हा ती सांगते, अगं काही नाही, सोपं आहे. कांदा चिरायचा, मग डाळ, भात, तांदूळ, त्याचबरोबर मसाला टाकायचा. सुकन्या म्हणते, अगं त्याला कांदा बिर्याणी नाहीत गं म्हणत, तो मसाले भात झाला, फोडणीचा भात झाला. मग ती म्हणते, काकाने खाल्लं नाही का? तेव्हा मात्र सुकन्याला ती सांगते की एक घास खाल्ला आणि ते नाही म्हणाले, नको म्हणाले, एकच घास खाल्ला त्यांनी. तेव्हा मात्र आता इकडे सुकन्या म्हणते की ठीक आहे, माझी मी बघते. बरं, मी आता पिठलं भात बनवणार आहे, खायचं आहे का तुला, का तुझी कांदा बिर्याणी खाणार आहेस तू? तेव्हा ती म्हणते, नाही, कसं आहे माहिती आहे का, कांदा बिर्याणी खाण्यामध्ये रिस्क आहे गं, त्याशिवाय त्यापेक्षा ना मी पिठलं भात खाते, असं सांगून ती म्हणते की चालेल. मग सुकन्या तिथे येते आणि म्हणते, घे गं तिथलं बेसन, आपण पिठलं भात करूया. त्यानंतर इकडे नेहाचं असं म्हणणं असतं की अगं मला कळत नाही आहे की मला सांग, काका बाहेर काय मिळाल ते रस्त्यावर खायचे, मग आत्ता का त्यांचं असं चाललेलं असतं? तेव्हा सुकन्या सांगू लागते, अगं ज्याचं त्याचं नशीब असतं. त्यावेळेस त्यांना बाहेर जे मिळेल ते खावं लागत होतं, पण आत्ता त्यांच्या नशिबात चांगलं खाणं लिहिलं आहे की नाही, आणि आपण देऊ शकतो की नाही ते. मग त्यांच्या नशिबात जे लिहिलं आहे आणि आपल्याबरोबर जर ते असतील तर तुला काय प्रॉब्लेम आहे सांग बरं? त्यांची ती खातील, त्यांची ती राहतील, आपण फक्त द्यायचं त्यांना, असं म्हणत ती असते. मग तिने आता पिठलं भात बनवलेला असतो. पिठलं भात घेऊन ती काकांकडे येते, काकांना उठवते. काका एकदम दचकतात. तेव्हा सुकन्या सांगते की मी आहे सुकन्या, असं म्हटल्याबरोबर ते शांत होतात. सुकन्या म्हणते की काका हे घ्या, आणि मग काकांना ती पिठलं भात खायला देते. काकासुद्धा ते पिठलं भात आवडीनं घेतात आणि खाऊ लागतात. मग सुकन्या त्यांना विचारते, मंदिरात काय झालं होतं काका, कोणी मारलं होतं का तुम्हाला? मग तेव्हा काका तेच सांगू लागतात की जे अपघाताच्या वेळी घडलेलं ते, एक गाडी आली, बुम आवाज झाला, एक मुलगी उडाली आणि खाली पडली, आणि ते एका बाईनं केलं होतं, हेच ते सांगत असतात. सुकन्या काकांच्या हाताला ड्रेसिंग केलेलं असतं, तिथं पाहत असते, तिथं हात लावते. तेव्हा काकांना त्रास होतो. काका सुकन्याला म्हणतात की नाही. आणि मग इकडे या सगळ्या गोष्टी एवढ्या छान पद्धतीने घडत असतात. त्या क्षणी सुकन्याला जणू काही आता कलाच्या खुनाबाबत, कलाचा अपघात ज्या व्यक्तीने घडवलेला आहे
त्या व्यक्तीचं नाव जणू काही कळत असतं, कारण इकडे सुकन्याकडे ती चिठ्ठी पण आहे, त्याचबरोबर काकांकडे असलेली नंबर प्लेट आहे. या सगळ्या गोष्टी तिथं आहेत. मग आता राहिलंय काय? राहिलंय काय हा खूप मोठा प्रश्न आहे. खरं तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या थोड्या विचित्र पद्धतीने चाललेल्या आहेत. काहीही झालं तरीही या सगळ्या मागचा खरा सूत्रधार शोधणं अद्वैतसाठी जरा अवघड जातंय. पण जेव्हा सुकन्या आणि अद्वैत दोघंही एकत्र येणार त्यावेळेस मात्र नक्कीच अद्वैतला समजणार आहे की या मागचा खरा सूत्रधार रोहिणी आणि राहुल आहेत. आता इकडे दुसऱ्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतं की आबांना घेऊन रॉकेट बाहेर फिरायला आलेला असतो. तेवढ्यात काही मुलं खेळत असतात, त्यांच्यामध्ये भांडणं चालू असतात आणि एक मुलगा काय करतो, दुसऱ्या मुलाला ढकलून देतो. ज्या क्षणी दुसऱ्या मुलाला ढकलून दिलेलं असतं त्या क्षणी एक गोष्ट घडते आणि ती म्हणजेच की तो दुसरा ढकलून दिलेला जो मुलगा असतो तो बेशुद्ध पडतो आणि सुकन्या तिथे भाजी घेत असते गाड्यावरती. भाजी घेता घेता तिचं लक्ष जातं आणि तिच्या लक्षात येतं की हे काय झालं अचानक, असं म्हणत ती पाहू लागते. आणि तेव्हा मात्र इकडे त्या मुलाला तिथे भुरळ आलेली असते आणि तो पडलेला असतो. तेव्हा सुकन्या म्हणते काय करू. मग ती धावतच जाते, त्या शेजारच्या मावशी असतात त्यांना म्हणते की तुम्ही लक्ष द्या. आणि सुकन्या तिथे धावत जाते आणि त्या मावशींना म्हणते की तुम्ही बघा. मग सुकन्या तिथून जाऊन कांदा घेऊन येते, कांदा फोडते आणि पटकन म्हणजे अगदी क्षणाचाही विचार न करता सुकन्याने तो कांदा त्या मुलाच्या नाकाला लावलेला असतो आणि त्याला जी चक्कर आलेली असते त्यातून बरं केलेलं असतं. खरं तर यामुळं आबांना खूप छान वाटत असतं. आबा हे सगळं पाहत असतात. आबा म्हणत असतात की हीच ती मुलगी ना रे, मंदिरात भेटलेली, काल आलेली, ती आली पाहिजे आपल्याकडे नर्स म्हणून. तेव्हा इकडे रॉकेट म्हणतो हो ना, सुकन्या पाटील नाव आहे तिचं, बघूया आपण, असं रॉकेट सांगू लागतो. पण अद्वैतच्या पुढं कोणाचं चालणार, अद्वैतच्या पुढं कोणाचंच चालत नसतं. अद्वैत जे म्हणाल तेच खरं आहे. अजूनही त्याच पद्धतीनं सगळ्या गोष्टी सुरू आहेत. परंतु गेली 6 महिने झालं रोहिणी आणि राहुलला सुद्धा त्यांचा डाव यशस्वी करता आलेला नाही. इकडे सुकन्या त्या मुलांना समजवत असते, त्यांना सांगत असते की अरे बाळांनो, असं नसते करायचं. मला एक साधी गोष्ट सांगा, खेळताना कोणी लहान श्रीमंत मोठं गरीब असं काही नसतं. हे मला सांगा, आपण एकत्र खेळलं तर एकमेकांना आनंद देतो की नाही, असं म्हणत तिचं लेक्चर सुरू होतं. ती मुलं बिचारी तिचं ऐकत असतात आणि म्हणत ती सांगत असते की हे जग किती सुंदर आहे, एकदा बघा बरं तुम्ही त्याच्याकडे. आणि आपण जर त्या नजरेने त्या जगाकडे पाहिलं तर हा निसर्ग, ही झाडं, ही पानं, ही सगळे आपल्याला मदत करत असतात. परंतु आपण काय करतो, असं म्हणत ती त्यांना मुलांना विचारत असते, त्यांच्याशी बोलत असते आणि त्यांना छान असं समजून सुद्धा सांगत असते. तेव्हा मात्र आबा तिथं ऐकत असतात. ह्या निसर्गाने आपल्याला भरभरून दिलेला आहे, आपण ही सगळ्यांनी एकत्र राहायचं, एकत्र खेळायचं, असं ती त्या मुलांना समजावते. मुलंसुद्धा तिचं ऐकत असतात. आबांनाही छान वाटत असतं आणि आबा खुश झालेले असतात खरंच. म्हणजे सिस्टर तर असणारच आहे, नर्स तर येणारच आहे, पण ही मुलगी काहीतरी वेगळीच आहे. ह्या मुलीमुळं काहीतरी वेगळीच जादू आहे. कारण आपलेपणाने काळजी घेणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी या मुलीमध्ये आहेत, असं आबांचं म्हणणं आहे. आणि ते खरंच आहे. कारण सुकन्या स्वतःच म्हणत असते की औषध उपचारांपेक्षाही आपलेपणा खूप महत्त्वाचा आहे. मला एकदा का नोकरी मिळाली की एक नर्स म्हणून मी काय सेवा करणार आहे ना, त्याला विचारच करू शकत नाही, असं तिला वाटत असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की आबा इकडे रॉकेटला तेच सांगत असतात की ही मुलगी आपल्याकडे नर्स म्हणून आलीच पाहिजे, एवढाच आबांचा हट्ट असतो. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत पोलीस स्टेशनला गेलेला असतो आणि अद्वैत तिथे जाऊन विचारतो की गेली 6 महिने झालं माझ्या बायकोचा अपघात झालेला होता, त्याबद्दल काही अपडेट मिळालेले आहेत का. तेव्हा मात्र ते इन्स्पेक्टर असतात, ते अद्वैतला काहीच सांगत नाहीत. ते म्हणतात की कसं आहे माहिती आहे का, त्या गाडीची नंबर प्लेट अजून मिळालेली नाही आहे. जोपर्यंत त्या गाडीची नंबर प्लेट मिळत नाही तोपर्यंत ती गाडी कोणाच्या नावावर रजिस्टर होती हे आपण शोधू शकणार नाही. आणि त्याचबरोबर जर नंबर प्लेट मिळायला एवढा वेळ लागत असेल तर थोडा अवघड आहे, म्हणून आमच्या बाजूने आम्ही प्रयत्न करतोय. अद्वैत म्हणतो की अहो काय चाललंय तुमचं, गेली 6 महिने झालं माझ्या बायकोचा एवढा भयानक अपघात झाला, पण तुम्हाला त्याचं जराही गांभीर्य नाही आहे. कारण तुम्ही एक तुमच्या परीने प्रयत्न करता एवढंच तुम्ही सांगताय प्रत्येक वेळेस, पण तुम्हाला एकदाही वाटलेलं नाही आहे की आपले प्रयत्न कमी पडत आहेत, असं अद्वैत तिथं बोलत असतो. तेव्हा मात्र
इकडे ते इन्स्पेक्टर म्हणत असतात की हे बघा, अजूनही आमच्या हाती काही लागलेलं नाही आहे. जेव्हा आमच्या हाती काही येईल तेव्हा आम्ही स्वतःहून तुम्हाला त्या गोष्टी फोन करून कळवू, असं अद्वैतला सांगितलं जातं. खरं तर ती नंबर प्लेट जी आहे ॲक्सिडेंटच्या वेळची, ती नंबर प्लेट मिळाली की ऑब्व्हियसली गाडी कोणाच्या नावावर रजिस्टर आहे ते कळणार आहे आणि खरा सूत्रधार समोर येणार आहे. इकडे सुकन्या आहे ती घरी आलेली असते आणि ती ॲडव्हर्टाईज करत असते. म्हणजे नेहा ॲडव्हर्टाईज करत असते. सुकन्याने ज्या पद्धतीने साबण बनवलेला आहे तो साबण तिने ॲडव्हर्टाईजसाठी घेतलेला असतो. तेव्हा मात्र सुकन्या म्हणते की काय करतेस हे सगळं. तेव्हा नेहा म्हणते अगं तू नवीन साबण बनवलाय ना त्याची ॲडव्हर्टाईज करते. तेव्हा मात्र सुकन्या म्हणते की काय करणार आहे अजून मला सांग, त्याचं टेस्टिंग बाकी आहे आणि पॅकेजिंगसाठी पैसे शिल्लक राहिलेले नाही आहे. जे 2,000 रुपये होते ते आपण साबण बनवण्यामध्ये संपवलेले आहेत. मला वाटलेलं की नोकरी मिळेल पण नोकरी पण मिळालेली नाही आहे. करणार काय सांग बरं आता. तेव्हा ती म्हणते बघ बघ अगं हा रील माझा व्हायरल झाला ना की बघ किती ऑर्डर मिळत आहेत ते, उगाच तू काही पण विचार करते, असं म्हणत सुकन्या आणि नेहा बोलत असतात. तेव्हा नेहाचं म्हणणं असतं की हे बघ पहिली ऑर्डर पडलेली आहे, आता आपल्याला आणखी अशाच ऑर्डर मिळत राहणार आहेत. आणि त्याच वेळी इकडे राहुल आणि रोहिणी ह्या दोघांचाही पुन्हा डाव सुरू होतो. आता पुन्हा काय कारस्थान करायचं हे चालू असतं. काहीही झालं तरीही त्यावेळेस ती कलामध्ये आली नसती तर मात्र इकडे आपल्याला आज त्या वेड्या माणसाला शोधायची गरज पडली नसती. आता काही करून तो वेडा आपल्या हाती लागला पाहिजे. मग इकडे राहुल अनामिकाला बोलवतो आणि तो म्हणतो मम्मा तू मला नेहमी बावळट म्हणत असतेस ना, आता बघ अनामिका तू घरातली जबाबदारी सांभाळायची आहे आणि आम्ही दोघं बाहेरचं बघतो. आणि एकदा काय झालं की हे चांदेकर उद्ध्वस्त करून टाकायचे आहेत. एकदा का आपल्या हाती सर्व गोष्टी लागल्या की मग मात्र अजिबात घाबरायचं नाही, अशा पद्धतीने त्याचं बोलणं चालू असतं. तेव्हा मात्र इकडे रोहिणी म्हणत असते की ठीक आहे पण मला ह्यावेळेस रिझल्ट हवा आहे, कारण काहीही झालं तरीही आत्ता कुठलीही चूक होता कामा नये. तेव्हा तो म्हणतो की कसं आहे माहिती आहे का, एकदा अद्वैतचं हे झालं की मग सगळं व्यवस्थितच होणार आहे. कारण हे बाकीचे सांधेकर असून काही उपयोग नाही आहे, ते मेला तर जमा आहेत. आपल्याला आपल्या पद्धतीने डाव साधावा लागणार आहे, असं इकडे राहुल सांगत असतो. त्याच वेळी रोहिणी म्हणत असते की चालेल आता अनामिका घरातली सगळी जबाबदारी सांभाळणार असते तर बाहेरचं सगळं रोहिणी आणि राहुल करणार असतात. इकडे अद्वैत बाहेर येतो आणि तो म्हणत असतो की कसं शक्य आहे, का असं झालेलं आहे की मला का माझ्या कलाच्या खुणाला शोधता येत नाही आहे, कोणी केलं हे सगळं. कारण काहीही झालं तरीही आत्तापर्यंत ह्या गोष्टी अशा का घडत गेलेल्या आहेत, असे अनेक प्रश्न अद्वैतला त्रास देत असतात. अद्वैत म्हणत असतो की बास आता कला तुझ्या बाबतीत हे ज्याने कोणी केलेलं आहे त्याला मी शोधल्याशिवाय शांत राहणार नाही. आणि असं म्हणत अद्वैत तिला तिथे शब्द देतो. इकडे आता सुकन्या आणि त्याचबरोबर ह्या बोलत असतात. सुकन्या नेहाला म्हणते अगं ही चिठ्ठी तुझी आहे का, माझ्या फाईलमध्ये होती आणि मी तिकडे गेलेले ना तेव्हा तिथं पडली. मी तिथं म्हणाले की ती चिठ्ठी माझी आहे पण अगं ती माझी नाही आहे. आणि आता ती चिठ्ठी चेक करतच असते नेहा. तोपर्यंत एक मावशी येतात आणि त्या नेहाला म्हणत असतात की तू माझ्या ह्या नवऱ्याचा पांढरा शर्ट चोरलायस का. नेहा म्हणते नाही नाही मी कशाला चोरू तुमच्या नवऱ्याचा शर्ट, असं नेहा तिथं सांगत असते. तेव्हा मात्र सुकन्या तिला बोलवते आणि म्हणते की काय केलेस तू, घेतलंयस का त्यांचा शर्ट. तेव्हा मात्र इकडे आता नेहा म्हणते की हो मी त्यांच्या नवऱ्याचा शर्ट चोरला. आता मात्र सुकन्या म्हणते काय करतेस तू हे सगळं, तुला कळतंय का. तेव्हा ती सांगते की हो ग मी घेतला होता ना, मग दिला ना आता. आणि असं म्हणत दोघीही बोलत आहेत. तेव्हा मात्र त्या दोघींच्याही डोक्यात तेच सुरू असतं, का तर तिला ॲडव्हर्टाईज करायची होती साबणाची म्हणून तो शर्ट घेतलेला असतो. इकडे रोहिणीने कलाला आधार संपवलेला आहे पण तिच्याच जाळ्यात ती चांगलीच अडकत चाललेली आहे. कारण कलाला संपूनही काहीच फायदा झालेला नाही आहे. जे काय झालेलं आहे त्याच्यामध्ये रोहिणी अडकून बसलेली आहे. एकतर त्या गाडीची नंबर प्लेट गायब झालेली आहे आणि त्याचबरोबर एवढं सगळं करूनही तीच त्याच्यामध्ये अडकत चाललेली आहे. आता ते म्हणतात की आता एकच गोष्ट करायची आहे, कारण ह्या सगळ्याच्या मुळापर्यंत जाणारा अद्वैत आहे तर अद्वैतला आपण तिथं जाऊ द्यायचं नाही आहे, त्याच्या आधी अद्वैतला संपवायचं. एकदा का अद्वैत संपला की मग सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होणार आहेत. अद्वैत संपला की आपण बघूया पुढे काय करायचं आहे ते, असं ती सांगत असते. आता आपलं पुढचं मिशन आहे ते म्हणजे अद्वैतला संपवायचं. आणि मग हे सगळे चांदेकर मेल्यातच जमा आहेत, ते काय करणार आहेत, असं त्या दोघांचं बोलणं सुरू आहे. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आबा आता दिवसभर आबा तिथंच असतात. मग त्यांच्या शेजारी बसून असते सरोज.
त्यावेळेस अद्वैत येतो. अद्वैत म्हणतो काय झालं? तेव्हा आबा म्हणतात की अरे ती नर्स आलीच नाहीये जिला अपॉइंट केलं होतं ती. सरोज पण तीच सांगते म्हणून तर मी आज आबांच्या जवळ बसून होते. तेव्हा मात्र आबा म्हणतात की कसं आहे माहिती आहे का अद्वैत, मला काय वाटतं माहिती आहे का, हे सगळं करण्यासाठी जी आपल्याला नर्स हवी आहे ना ती मान्य आहे मला, पण म्हाताऱ्या माणसाचं कसं असतं माहिती आहे का, की त्यांनाही असं वाटतं की तरुण पिढीने त्यांच्याजवळ बसावं, चार गोष्टी बोलाव्यात, सगळं अगदी व्यवस्थित व्हावं असं वाटत असतं. परंतु ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत त्या थोड्या वेगळ्याच पद्धतीने आहेत की नाही सांग बरं. मग मला काय म्हणायचं आहे की ती मुलगी आबांना लगेचच काय म्हणायचं आहे ते अद्वैतला समजलेलं असतं. आबा सुकन्याबद्दल बोलतायत हे अद्वैतच्या लक्षात आल्यानंतर अद्वैत म्हणतो की नाही आबा, मी तुम्हाला सांगितलंय ना, अजिबात नाही. कारण ती मुलगी ना अगदी निष्काळजी आहे, त्यामुळं त्या मुलीचं मला काही पटत नाही आहे असं अद्वैत आबांना सांगू लागतो. आबा म्हणत असतात की अरे पण चांगली आहे ती मुलगी, माणुसकी आहे तिच्याकडे. परंतु अद्वैत ऐकायलाच तयार नसतो. अद्वैत म्हणतो की नाही आबा, मला ते पटतच नाही आहे की ती मुलगी कशी आहे, तिच्याकडे काय माणुसकी किंवा काय, त्याच्याशी मला काहीच करायचंच नाही आहे असं अद्वैत इकडे आबांना बोलत आहे. त्याच वेळेस इकडे सरोज तिथं असते. मग अद्वैत म्हणतो थांबा, मी त्या ब्युरोमध्ये कॉल करतो आणि त्यांना विचारतो की काय झालं म्हणून, कारण आपण ज्या नर्सला अपॉइंट केलेलं तिचं काय झालं. मग अद्वैत तिकडे कॉल करतो आणि त्यांना विचारतो, तर तिथून त्याला कळतं की त्या नर्सला दुसरा जॉब मिळालेला आहे, तिने दुसरीकडे जॉईन केलेलं आहे. आता मात्र इकडे अद्वैत म्हणतो की हे सगळं काय चाललेलं आहे. अद्वैत मग सांगू लागतो. तेव्हा आबा म्हणतात अरे साधी गोष्ट विचार कर, कारण त्या नर्सला इथे फोन करून सांगावं वाटलं नाही की ती आज येणार नाही. मग हे सगळं काय आहे सांग बरं मला, असं आबा अद्वैतला सांगू लागतात. त्यावेळेस अद्वैत म्हणत असतो पण आबा म्हणतात कसं आहे माहिती आहे का, नर्स येईल, औषधं देईल, सगळं करेल, पण आपलेपणाने करणार नाही आहे ना, चार गोष्टी माझ्याशी बसून बोलणार नाही आहे ना, ती फक्त काळजी घ्यायचं काम करेल, पण आपलेपणा तिच्यात नसेल ज्याच्यामुळं मला बरं वाटेल. मला काय वाटतंय माहिती आहे का, ती नर्स रॉकेट कोण रे ती? रॉकेट लगेच सांगतो सुकन्या पाटील. आबा म्हणतात की मला असं वाटतंय की तीच आली पाहिजे इथे. आबांची इच्छा ती असते, पण अद्वैत थोडंसं ऐकायला तयार नसतो. सरोजसुद्धा अद्वैतकडे पाहत असते. सरोजला असं वाटत असतं की आबांची काळजी व्यवस्थित घेतली पाहिजे. कला इतके दिवस हे सगळं खूप छान करायचे, घरातलं बघायची, ऑफिसचं बघायची, अद्वैतचं बघायची आणि इवन सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत खूप चांगल्या पद्धतीने तिनं घर सांभाळलेलं होतं, ऑफिस सांभाळलेलं होतं. आता मात्र अद्वैत इकडे विचार करायला लागतो आणि आबांचा तर हट्ट एकच आहे की काहीही झालं तरीही आत्ता सध्या मला तीच नर्स हवी आहे. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की सुकन्या ही चांदेकरांच्या घरी आलेली असते, कारण आबांनी फायनली सुकन्यालाच नर्स म्हणून अपॉइंट केलेलं आहे. अद्वैत बाहेर असतो. तो म्हणतो की तुमचा टाईम झालेला आहे, किती वेळ लागणार आहे तुम्हाला, तुम्ही बाहेर काय काय करताय, तुमची ड्युटी आतमध्ये सुरू होते असं अद्वैत तिला सांगू लागतो. तेव्हा मात्र सुकन्या म्हणत असते की हो हो, आणि मग ती आल्यानंतर तुळशीला नमस्कार करते. तुळशीत तिला ते मंगळसूत्र दिसतं, ते मंगळसूत्र ती घेते आणि ती आतमध्ये जाऊ लागते. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की काय चाललंय तुमचं नक्की. तेव्हा ती म्हणते की नाही काही नाही असं म्हणत तिने तुळशीला नमस्कारही केलेला आहे आणि मंगळसूत्र घेऊन ती आतमध्ये जाते. आणि तेव्हा सगळ्यांना तिथे विचारते, हे बाहेर तुळशीमध्ये ना मंगळसूत्र सापडलं मला, ते या घरच्या लक्ष्मीचंच आहे ना, असं म्हणत ती मंगळसूत्र सगळ्यांना दाखवू लागते. तेव्हा सगळेजण पाहत असतात, सगळ्यांना धक्का बसलेला असतो आणि सुकन्या मात्र आता स्पष्टपणे तिथं विचारत आहे, सगळेजण तिच्याकडे पाहत आहेत. आता अद्वैत आबा घरातले सगळे काय उत्तर देणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.